जागतिक रक्तदान दिन 2024ला विभागीय रक्तकेंद्र संघटन विलगीकरण केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे रक्तदान दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संतोष राऊत यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। कार्यक्रमामध्ये रक्तकेंद्राचे डॉक्टर आशिष वाघमारे, श्रीकांत झापर्डे, अमित शार, अविनाश उंगडे त्यांच्यासोबतच जनसंपर्क अधिकारी मिलिंद तायडे, जनसंपर्क अधिकारी योगेश पानझाडे, रक्तकेंद्राचे सर्वस्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। सिटी स्कॅप न्यूज अमरावती। जागतिक रक्तदाता दिवस मनवण्यात येत आहे। विभागीय रक्तपेढी व रक्तविघटनीकरण केंद्र महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आजचा दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आतापर्यंत बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे व JCIच्या गोष्ट वतीने आतापर्यंत डोनेशन केलेले व जुने डोनर सुरू आहेत। आमचा मेन उद्देश या दिवसाचा साजरा करण्याचा आहे की नवीन डोनर हे ब्लड डोनेशनच्या कामामध्ये लागावे व ते रिटेन राहावे। डोनर प्रोक्रुटमेंट अँड देअर रिटेन्शन इज द मोर इम्पॉर्टंट फॉर अस। त्यामुळे सगळ्या युवा वर्गाला माझी विनंती आहे की ज्यांनी आतापर्यंत डोनेशन केलेलं नाही आहे, आपलं वय 18पेक्षा जास्त झालेलं आहे, त्यामुळे आपण आता ब्लड डोनेशनसाठी इलिजिबल आहे। आपण ब्लड डोनेशन प्रोसेसमध्ये स्वस्फूर्तीने सहभागी व्हा। दर 3 महिन्यांनी आपण ब्लड डोनेशन करू शकतो। वर्षातून किमान 4 वेळा आपण ब्लड डोनेशन करू शकतो। 4 वेळा नाही, किमान आपण दोन्हीदा वर्षातनं 18 वर्षाच्या वरील निरोगी व्यक्तीनं ब्लड डोनेशन केलं तर मी आपल्याला निश्चित हे सांगू शकतो की ब्लडचा तुकडा कोणत्याच ब्लड बँकेत पडणार नाही। आपण सगळं करतो, आपल्याला सगळी माहिती असते। आता सोशल मीडियाचं युग आहे, तुम्हाला सर्व माहिती असून त्या माहिती अंमलात आणणे महत्त्वाचं आहे। अमेरिकेत काय चालू आहे, इराकमध्ये काय सुरू आहे हे आपल्याला माहिती आहे, पण आपल्या ब्लड बँकेची पोझिशन काय आहे ही आपल्याला माहीत नाही आहे। ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे। त्याच्यामुळे रक्त नसलं तेव्हा फक्त म्हणायचं की बँकेत रक्त नाही आहे, पण आपण स्वतः कितीदा रक्तदान केलं याचे भान थोडं ठेवून आपण स्वतःला पण एक प्रश्न विचारावा अशी माझी सर्वांना विनंती आहे व सर्व जनतेला विनंती आहे की आपण रक्तदान चळवळीत मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे। व ज्यांनी पण रक्तदान केलेले आहे, काही असे रेग्युलर डोनर्स पण आमच्याकडे आहेत, ते स्वतःहून रक्तदान करायला येतात, त्यांना मी आज रक्तदान दिनानिमित्त त्यांचे आभार मानतो व अशीच ही चळवळ अविरतपणे सुरू ठेवावी अशी मी त्यांना विनंती करतो। व आमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन सर, माननीय सोंदडे सर व रक्तसंक्रमण अधिकारी श्री डॉक्टर आशिष वाघमारे सर, मी डॉक्टर अमित शार सर, डॉक्टर उकंडे सर, डॉक्टर झापर्डे सर आणि पूर्ण टीम जिल्हा सामान्य रुग्णालय ब्लड बँक इथली आपणास सगळ्यांना धन्यवाद बोलतो व आपण रक्तदान चळवळीत सामील व्हावं। कारण की शासकीय रक्तपेढीत आपण केलेले रक्तदान हे खूप मोलाचे आहे। आम्हाला फक्त जिल्हा सामान्य रुग्णालय हे सेंटरच चालवायचे नसते, तर आमच्या 8 स्टोरेज सेंटर आहेत जे तालुक्याला स्टोरेज सेंटर असते। इव्हन दो धारणी झालं, चिखलदरा झालं, चुरणी झालं, मोर्शी, वरुड, अचलपूर, नांदगाव, खंडेश्वर असे आमचे स्टोरेज सेंटर आहेत। तिथे पण आम्हाला ब्लड द्यायचं असते आणि ही जबाबदारी संपूर्ण आमच्यावर येते। त्याच्यामुळे आमच्या ब्लड बँकेत जास्तीत जास्त डोनेशन कसं होईल याबाबत आम्ही प्रयत्नशील असतो व आपणही प्रथमतः शासकीय ब्लड बँकेला प्राधान्य देऊन येथे येऊन रक्तदान करावे अशी माझी आपणास नम्र विनंती आहे। नमस्कार।